दादासाहेब, चला सुरुवात तर चांगली झाली. बहादूरगडात संबळ वाजायला लागला. आता संबळ वाजायला लागलं की बहादूर खानाच्या पायाखालची जमीनच सरकल. त्याचीच तर वाट बघतो होता मी. मातोश्री, अहो मातोश्री कशापायी म्हणतायसा? पांढरेची म्हातारी म्हणूनच समधी ओळखतात मला, आणि बहादूर खान बी पांढरेची म्हातारी म्हणूनच ओळखतो. तुम्हाला एक सांगू काय, आमचा बका तो बी फसलाय हो. जीवाला लई घाबरतो. तो इथं रमणारा नाही, पण काय करणार, त्याच्या बाचा दोस्त आहे नव तो. काय? बकाला तंबी देऊन आलोय आम्ही. तो बी येईल मागल्या दारानं हळूच. पण खरं सांगू, आमचा विश्वासच बसत नाही की इथं गडावर हे असं काहीतरी घडतंय म्हणून. अहो कशाला कोण फंदात पडतंय. परवा कोण विठोबा की कोण त्याला देवळात घंटा वाजवली म्हणून चापकाचे फटके दिले म्हणे. भाई की अहो म्या जाऊन बघून आले. लय वळ उठले, सुजलाय नुसता. अहो म्या तर शंकराची भक्त आहे. इथं गडावर 12 ज्योतिर्लिंग आहेत. मग जायची सोय आहे. अहो तो तर पाषाणाचा शंभूदेव. आणि ह्यो आपल्या रक्ता मासाचा शंभूदेव आहे. पाचाळून माल सावंताचा माणूस आलाय. पाठव. मुजरा येऊ लागली. काय परिस्थिती? ठीक. मालक, मशागत सुरू आहे. आणखीन काही खबर? बाग बहादूर गडावर पोहोचली. आता दुधानं हर एक मराठी मावळा सशक्त होईल बघा. अव बहादूर गडावर गुलाल उधळला जाईल. शाबास. आज्ञा. खबरीत अशीच गुप्तता ठेवा. जी. इजाजत. इजाजत आहे. निघा. सुनबाई, काय म्हणलाय हो? काय कळलं नाही? असू दे. नाही म्हणजे मालक, मशागत म्हणजे युवराज हे कळलं. मशागत म्हणजे प्रयत्न चालू आहेत हे बी कळलं. पर पुढचं काय ध्यानात नाही आलं. ठरल्याप्रमाणे बहादूर गडावर गोंधळी पोहोचेल आणि गोंधळ सुरू होईल. हे बरं झालं बघा. घरात आपल्या धर्माचं कार्य आपण निर्धोक करू शकतो हा विश्वास मराठा मावळ्यांना मिळेल. बराच आहे सकी. मी उगाच स्वतःला घार समजत होतो. घार तर माझ्या समोर उभी आहे. घार उडे रायगडी, चित्त तिचं बहादूर गडी. घरात अशाच राहावा. आपलं घर, आपली माणसं अशीच सांभाळायची असतात. एकदम बाबाईचा भवानी की जय. आग माऊर गडची रेणुकाई गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे. तुळजापूरची भवानी आई गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला
ग सप्तशृंगी आई गोंधळाला यावे गोंधळाला यावे गोंधळाला यावे गणराज गणपती दयाळा गोंधळाला यावे गोंधळाला यावे गोंधळाला यावे शिवनेरी शिवाई देवी गोंधळाला यावे गोंधळाला यावे गोंधळाला यावे गुरुकुमाच्या फिरंगाई ग गोंधळाला यावे गोंधळाला यावे गोंधळाला यावे एकदम मावईचा अवजय जगदंबे सकल रम्ये नमितो मी तुला अंबाबाई नमितो मी तुला अग विघ्नाचा तू नाश करणारी वरद हस्त दे मला अव गोंधळाची तुझ पर गोडी गट स्थापनेला अंबाबाई मूळ स्थापनेला अग नवरात्रीला तुझा भक्ताई करत गज बोल बाला बहादूर खान येतोय गोंधळ उधळायला. हे कसं सांगावं आता? आई महिषासुर मर दिला आई महिषासुर मर दिला अवर नाथ लढिता नाव पाऊले रंजंडी के तुला अक्कासाहेब, बहादूर खान इकडे या निघालाय. गोंधळात आडकाठी घालाय. उभे लढण्याला अंबाबाई उभे लढण्याला अव तुझ्याच कृपेने ग जातो आम्ही रणांगणाला अव शिवरायाच्या भक्तीसाठी प्रसन्न झाली त्यानं अंबाबाई प्रसन्न झाली त्याला प्रसन्न होऊन ग दिली आई भवानी तलवारीला ओटीची तयारी करा आणि सगळं साहित्य नीट घेऊन जा. हळद कुंकू गडावरच घेऊन जा. कुणाची ओटी भरायचं चाललंय? काय चाललंय सुनबाईंचं? वहीं पे ठहर जाइए. कौन है ये औरत? और तुम्हारी ये हिम्मत हमें रोके? खान साहब का रास्ता छोड़ो. आज जाण्याची इजाजत नाही. इजाजत नहीं? कौन है ये औरत? या युवराजांच्या बहीण अक्कासाहेब आहेत. इसलिए इतनी हिम्मत है हमारे सामने खड़े रहने की. हट जा. आज देवीचा गोंधळ सुरू आहे. तुम्हाला आज जाता येणार नाही. हम उस गोंधल को तहस नहस करने आए हैं. हम बुत परस्ती का लाड़ दुलार नहीं करते. हट जा. रुकिए. एक कदम भी आगे नहीं बढ़ा सकते आप. अरे देखती क्या हो, एक औरत बहादुर खान को रोक रही है, वो भी उसके बहादुरगढ़ में. तुम नहीं जानती हो हम कौन है. हम जो चाहते हैं वो करते हैं, क्योंकि हमारी चाह ही हमारा हुक्म होता है. तुम क्या जानो हम कौन है? हम आलम पनाह औरंगजेब के दूध भाई हैं. और हम छत्रपति की बेटी.
इसीलिए कहता हूँ दूर रहना, वरना जो होगा वो अनकहा होगा। जश्न कैसे मनाते हैं हम देखते, नहीं मना देंगे। हट जाओ। ओटी कुठे निघालीये? देवीला. कोणत्या देवीला? रायगडावरच्या की बहादूरगडावरच्या? गडाखालच्या देवीला. आज अचानक देवी कशी आठवली? तीही यावेळी? उद्याची तयारी. अचानक नाही काही, मागेच बोललो होतो, पण बोललेलं करायचंच राहिलं. नक्की? हो. मगाशी कोणीतरी तुम्हाला काही सांगत होतं, आम्ही ऐकलं नाही काय बोलणं झालं ते, कळलंही नाही, आणि तुम्ही सांगाल अशी अपेक्षाही नाही. मातोश्री, अहो असं काय म्हणताय? प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून, तुम्हाला विचारूनच करतो. एवढी गोष्ट मात्र सांगायला विसरला. पण एक लक्षात ठेवा, आम्हाला गोष्टी कळतात. नजर आहे म्हणायची आमच्यावर. नजर नाही, पण नजरे आड सुद्धा नाही. दुधानं तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पित असतो. आपलाच माणूस आपल्या विरुद्ध जातो तेव्हा फार सावध असावं लागतं. योग्य बोललात मातोश्री, अगदी योग्य बोललात. कधी कधी आपल्या वागण्यानं आपणच आपल्या माणसाला परक करून टाकतो. आपल्या सोयीचा गैरसमज करून घेणाऱ्या माणसांना दाद द्यावीशी वाटते आम्हाला. आमच्या चिरंजीवांनी परक्यांशी संधान बांधलं. त्याचं वाईट तर वाटलंच आम्हाला, परंतु त्यांच्या माघारी कुणी असं वागू नये, संधान बांधू नये, म्हणून आम्ही गडावरच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहोत. मातोश्री, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. सुनबाई, एक लक्षात ठेवा, आम्हाला जर समजलं की आपण बहादूरगडाशी संपर्क ठेवून आहात, तर महाराणी म्हणून आम्हाला ठोस पावलं उचलावी लागतील. हुजूर जल्दी से बहादुर खान खुद तलवार लेकर बाहर निकले, वो मंदिर की तरफ गए, वहाँ पे जश्न चल रहा है, कुछ गड़बड़ हो जाएगी। गड़बड़ होगी मुल्ला, जरूर गड़बड़ होगी। हम बहादुर खान को अच्छी तरह से जानते हैं, वो एक सरफिरा इंसान है। वो मंदिर में घंटे तक बर्दाश्त नहीं करता, वो काफिराना अंदाज सही नहीं सकता। हुजूर वो सब ठीक है, लेकिन वहाँ पर शंभू राजे की जान को खतरा है, हमें कुछ करना चाहिए। हम कुछ नहीं करेंगे मुल्ला, आप हमारे पास आकर बैठ जाओ, हम यहीं से पूरा पूरा मजा लेंगे। और देखना, बहादुर खान की तलवार शंभू राजे का गुरूर तोड़ेगी। वाह हुजूर वाह, आपके ये दरबारी अंदाज, उसका जवाब नहीं। कोई सीखे तो आपसे सीखे, लेकिन हुजूर बहादुर खान की तलवार से शंभू राजे मारे गए तो? नहीं मरेंगे शंभू राजे, और ना ही बहादुर खान शंभू राजे को मारेगा। और हाँ, इस बात से इतना जरूर होगा कि शंभू राजे का हौसला टूटेगा, और जब उसका हौसला टूटेगा तो उसे दर्द होगा, और दिल में फिर हम जाएंगे शंभू राजे से यारी और दोस्ती निभाने के लिए। बिल्कुल बिल्कुल हुजूर, लेकिन मुल्ला अहमद, बादशाही सल्तनत की पुरानी आदतें हैं कि पहले घाव दो, बाद में मरहम लगा। लेकिन हुजूर, मुल्ला अहमद, मार खाने वाले की समझ में कभी नहीं आता कि वो सल्तनत के साथ दोस्ती करे या दुश्मनी करे। इसलिए ना वो दोस्ती कर पाता है, ना दुश्मनी कर पाता है, और रह जाता है सिर्फ और सिर्फ
सल्तनत का गुलाम बनकर, समझे? लेकिन हुजूर, बहादुर खान आपकी सोच के बाहर चला गया है। वो जरूर शंभू राजे को मारेगा। शंभू राजे, क्या चल रहा है ये सब तमाशा नहीं चलेगा, नहीं चलेगी ये बुत परस्ती। बंद करो। शंभू राजे, सुना नहीं आपने? अब यहाँ कुछ नहीं होगा। अगर आप लोगों को अपनी जान प्यारी है तो अपने अपने घर लौट जाओ। जाओ। खान साहेब, आमच्या देवाधर्माचं कार्य आहे। मैं कुछ सुनना नहीं चाहता हूँ। बंद करो। खान साहेब। शंभू राजे, बहादुरगढ़ में कोई घंटा बजाता है तो बहादुर खान उसे ओड़ों की सजा देता है, और यहाँ संभल बज रहा है। बहादुरगढ़ है, मुगलिया ताकत का प्रतीक। यहाँ काफिरों को कुचला जाता है। यहाँ धर्म का काम करने की इजाजत नहीं है। यहाँ सिर्फ इबादत होती है। ये हमारा हुक्म है। ये क्या है? गट है, देवीचा पवित्र गट। इसकी जगह तो हमारे पैरों तले है। माग हो, खबरदार कर घाटाला पाय लावलास तर. नाही तंगडं तोडून हातात दिलं तर नावाच पांढरे नाही. ए बुढ़ी औरत, तरी ये मजाल. ए म्हातारे, अगं गपकी, कशाला पुढे जातेस? हा साहेबाचा राग माहितीये ना तुला? ओ बक्का भाऊ, तुम्ही काय बोलला? खान साहेबांना राग येतोय? आम्हासनी काय राग नाही आहे? खुशाल देवीच्या पूजेला लात मारतोय तो. आता काय व्हायचं ते होऊ देत. अरे वाघ म्हणला तरी खातो आणि वाघोबा म्हणला तरी खातो. तंगडच तोडून देते तुझ्या हातात. एक गोंधल क्या हुआ? इतनी हिम्मत बढ़ गई? हाँ हाँ, अरे ए शेपुटाल्या, अरे मी आहे तुझी. एवढं कसं दळकानी पचलास? अरे हात तरी दे. गिरने दो उसे. माता और मातृभूमि का सम्मान हम कभी गिरने नहीं देते। तो क्या करोगे? क्या करोगे?